नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आज कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, तर म्हणले ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी आता उठून आवरायला येणार आहे आणि मस्त व्हिडिओ पण टाकेल तुमच्यासोबत, शेअर करेल आणि त्याच्यानंतर कुठं जायचं आहे, संध्याकाळी आम्हाला काय करायचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तर मस्त अशी तयारी चाललेली आहे. पण आता तिकडं इलेक्शनला पण मला जायचं आहे. तर इलेक्शनला म्हणजे ह्याच्यासाठी जायचं, प्रचार करायलासाठी. काल पण मी थोडंसं टाकलं होतं आणि आज पण जाणार आहे. तर मग आता मी आवरून घेते सगळं. सकाळचे 7 वाजले तर आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत थोडंसं बोलावं. मग एकदा कामाला लागलं, सुरुवात झाली की मग काय दिवसभर हे नाही. तर मी सकाळचं स्वयंपाक वगैरे सगळं आता आवरून घेते आणि त्याच्यानंतर घरातले कामं पण आवरते आणि कुठं जायचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तर चला व्हिडिओमध्ये सकाळी उठल्या उठल्या सुरुवात केलेली आहे तुम्हाला. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आता 9:30 वाजले. तर 9:30 वाजता माझे घरातले स्वयंपाक, कपडे बिपडे सगळं झालेलं आहे. तर मस्त आता मी इथं आवरून निघालेले आहे. तर आता मी लिफ्टमधून चालले. लिफ्टमध्ये गेल्याच्यानंतर बसस्टॉपला जाणार आहे. 5 मिनटावरच बसस्टॉप आहे आम्हाला, वाळ बसस्टॉप. तर तिथं बस येते 18 नंबरची, तिथून जाणार आहे. गाडी वगैरे काही नाही. तर आता प्रचाराला बोलवलं म्हटल्याच्यानंतर जायलाच पाहिजे. एकनाथ शिंदेसुद्धा येणार आहेत तिथं. त्याच्यामुळं मग आम्हाला महिलांना बोलवले. तर आता मी इथं 9:30 बसने चाललेले आहे, 9:30च्या. तर मस्त अशी इथं रस्त्यावर सकाळी सकाळी छान ऊन पण पडलेलं आहे कोवळं आणि मी आता वाट पाहत आहे बसची. तर इथं थोडा वेळ बस स्टॉपला थांबले. त्याच्यानंतर मग बस आल्याच्यानंतर थेट नेरूळला 6 सेक्टरला गेलेले आहे. तर आता इथं सगळ्या मैत्रिणी आणि ओळखीचे सगळे आलेले आहेत. आम्ही ऑफिसमध्ये बसलो. त्याच्यानंतर मग ताई पण आल्या थोड्या वेळामध्ये. तर इथं तुम्हाला ऑफिसमधलं दाखवतो. शिवसेना ऑफिस आहे. तर इथं या ताईचे मिस्टर उभा राहिले. त्याच्यामुळं मग थोडीशी मदत त्यांना तर बोलवतात ते प्रचार वगैरे करू लागायला. तर मस्त असं आम्ही आलेलो आहोत इथं. तर ताई पण आल्या. त्यांनी खिडकी वगैरे उघडली आणि मस्त बोलत होत्या की मला थोडासा उशीर झाला आणि आम्ही पण बसलो. त्याच्यानंतर पाणी वगैरे चहापाणी पण केलं आणि मग लगेच निघालो प्रचाराला. सगळ्या महिला आल्या. तर आज जास्त महिला होत्या कारण आज थोडाच प्रचार होता. पण एकनाथ शिंदे साहेब येणार होते. त्याच्यामुळं मग सगळ्या महिलांना सांगितलं होतं की जास्त महिला बोलवा म्हणजे परत दुपारी प्रचार करायला. तर चला म्हटलं आपण पण सहभागी व्हावं त्यांच्यामध्ये. तर मस्त आम्ही आता इथं निघालेलो आहोत तिघीजणी. तर ह्या आम्ही तिघी खूप म्हणजे खास मैत्रिणी आहोत, जुन्या एकदम. तर जवळजवळ 15-20 वर्षाच्या आणि एकदम मस्त आमचं बॉन्डिंग असतं. त्याच्यामुळं बोलणं, चालणं, हसणं हे चालूच असतं. ताई आम्ही सगळ्या निघालेलो आहोत. तर मस्त बाकीच्या महिला येत होत्या पाठीमागून आणि हे पूर्ण 6 सेक्टरमध्ये कुक्षेत गावामध्येच प्रचार करायचा आहे. घरोघरी जायचं आणि सांगायचं मतदान करा म्हणून धनुष्यबाणाला. तर त्याच्यानंतर मग बाकीच्या पण भरपूर महिला आल्या होत्या. असं सगळ्यांच्या घरी जायचं आणि आम्ही फक्त पाठीमागं उभे राहणार आणि ताईंना काय सांगायचे ते सांगतात बरोबर. तर आम्हाला याचे पैसे पण देतात, असं नाही की फुकटमध्ये. तर सकाळी आम्ही 9:30ला जातो तर 2पर्यंत ₹500 देतात. तर म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा थोडंसं काहीतरी आपल्या हाताने सुद्धा कार्य घडून येतं आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला थोडंसं फुल न फुलाची पाकळी आपण पण मदत करूया थोडीशी. तर मस्त सगळ्या महिला तिथल्या नेरूळच्या आलेल्या होत्या. आम्ही सगळे एकत्र असं आमचं 1:30-2 वाजेपर्यंत चाललेलं होतं प्रचार करायचं. त्याच्यानंतर मग ऑफिसवर आलोत आम्ही सगळेजण इकडे. प्रचार करायचा झाला 1 वाजेपर्यंतच केला आणि मग सगळे एकत्र परत जमा झालोत आणि सगळे परत ऑफिसला येऊन त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं. तर इथं सगळ्या महिला अशा एकत्र उभ्या राहिलेल्या आहेत. पाणी वगैरे ते सगळं देत होत्या. फोटो वगैरे पण काढत होत्या. आता महिला एकत्र आल्याच्यानंतर मग काय फोटो-बिटो काय सगळं होऊनच जातं. तर मस्त असं इथं आता ऑफिसमध्ये आलो. त्यांनी समोसे वगैरे पण मागवले होते नाश्त्याला. सगळ्यांना मस्त असा नाश्ता दिला. सगळे एकत्र बसलो. त्याच्यानंतर ताट वगैरे आणलं होतं ताईंनी शिंदे साहेबांना ओवाळायला. तर आम्ही इथं थांबलेलो आहोत त्यांची वाट पाहत. तर आता चालूच आहे असंच गडबड की आता येतील मग येतील. तर त्याच्यानंतर आम्ही मस्त इथे थोडा वेळ चांगले 1-1.5 तास बसलो. त्यांची वाट पाहिली आणि काही आलेच नाही. तर जवळजवळ 2-3 वाजले. मग आता एवढा वेळ पण बसून आम्हाला कंटाळा आला. मग आम्ही सांगितलं आम्ही पण जातो घरी.
कारण खूप वेळ झाला. आता त्यांचं कसं असतं, कधी येतात, 4 वाजता येतात का 2 वाजता. टायमिंग सांगितलं होतं आम्हाला 1 वाजता, तर नाही आले ते 1 वाजता. मस्त असं कुत्रंसुद्धा शांत येऊन आमच्यामध्ये बसलेलं आहे. त्यालासुद्धा खायला वगैरे टाकतात. त्याच्यानंतर मग मी 4 वाजता घरी आले. कपडे वगैरे इथे मी आता काढलेले आहेत. आम्हाला जायचे संध्याकाळी गावाला. त्याच्यामुळं आता हे सगळे तिघांचे कपडे काढले. तर आता कोण जाते कोण राहते अजून काही ठरवलं नाही. तर मस्त असे कपड्याचे थोडे थोडे कपडे सगळ्यांचे घेतलेत मी गड्या घेऊन, गड्या करून, आणि मग बॅगीमध्ये पॅकिंग करणार आहे. तर आता 2-3च दिवस जायचे, पण आता खूप सारे कपडे, पसारा, अंगावर घ्यायला कपडे, स्वेटर, थंडी पण आहे गावाला त्याच्यामुळं. इथं तुम्हाला पिशव्या दिसतच असतील, तर हे सामान आणलेलं आहे गावाला न्यायला. कारण सासू आणि सासरे गावाला असतात, त्याच्यामुळे इथूनच आम्ही नेहमी किराणा नेतो त्यांना. कारण ते काय जास्त कुठं जाता येत नाही त्यांना, त्याच्यामुळं मग मुंबईमधूनच डीमार्टमधून सगळं सामान आणलेलं आहे. तर म्हटलं चला ते पण थोडंसं तुम्हाला दाखवूया, कारण आम्हाला जायचं आहे गावाला. त्याच्यामुळं मग हे सगळी तयारी चालू आहे माझी. तर आम्ही तिकडनं पण आले प्रचार वगैरे करून, आणि मस्त आता इथं कपडे वगैरे पण तुम्ही इथं पाहिले काय काय आवरले तर. आणि त्याच्यानंतर ह्या पिशव्या ठेवलेल्या आहेत सामानाच्या. तर मला अजून सामान हे आहे ना एका गोणीमध्ये भरून घ्यायचं आहे मस्त असं सगळं. तर 2 पिशव्या सामानाच्या आणल्या आहेत. तेलाचं ड्रम आहे 5 लिटरचं, टॉयलेटचा ब्रश वगैरे सगळं आणलेलं आहे, कारण घरी पण लागतं ना. त्याच्यामुळं मग हे सामान आणलेलं आहे डीमार्टमधून मिस्टरांनी दुपारी. कारण मी तिकडे गेले होते ना प्रचाराला, तेव्हा त्यांना मी सांगितलं तुमचं तुम्ही घेऊन या, मला आता वेळ नाही. तर मग मी गेलेले होते तिकडे, त्याच्यामुळं मग विशाल आणि त्यांनी दोघांनी हे किराणा भरून आणला. आणि आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत गावाला. तर गावाला गेल्याच्यानंतर तिथलं पण तुमच्यासोबत मी थोडंसं शेअर करेन. आणि हे आमचं नेहमीच असतं, गावाला निघालं का इथून किराणा वगैरे सगळं घेऊन जातो. म्हणजे कसं तिकडे गेल्याच्यानंतर दुकानं वगैरे शोधायला नको, आपलं डायरेक्ट इथून घ्यायचं, गाडीत टाकायचं आणि घरपोच करायचं. तर मस्त असे तुम्हाला पण गावचे व्हिडिओ मी आल्याच्यानंतर टाकीनच. तिथे गेल्यावर काय वेळ मिळतो आहे नाही मिळत काय सांगू शकत नाही. व्हिडिओ एडिट करायला, शूटिंग वगैरे काढून घेईल, पण आता एडिट करायला जर वेळ मिळाला तर व्हिडिओ पण टाकत जाईल. नाही तर मग 2 दिवस काय व्हिडिओ नाही आले. तर बघू कसं होतं आहे ते तुम्हाला सांगते मी. तर अशी आमची संध्याकाळी सकाळपासूनच आज तयारी चालू आहे. तिकडं पण जायचं, खूप गडबड झाली. मिस्टरांना पण गाडीवर जायचं, संध्याकाळी गावाला जायचं. उद्या आणि परवा 2 दिवस कार्यक्रम आहे आमच्या गावाला, बोबाबांचा पुण्यतिथी. त्याच्यामुळं मग आम्ही सगळेच जाणार आहेत. तर चला मग परत आता गावाला गेल्याच्यानंतर तुम्हाला मी तिकडचंसुद्धा दाखवीन की गैनाथगडावर, वामनभाऊच्या गडावर पण आम्ही जाणार आहोत. कुठं कुठं जाते काय काय ते पण तुम्हाला शेअर करीन, आणि गावचे व्हिडिओ येतील आता तुम्हाला याच्या पुढे. तर चला मग बाय बाय सगळ्यांना. आता आम्ही निघालो आहोत गावाला. हे सगळं सामान पॅक करून जाणार आहोत. आता जेवणं वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर जातो. तर हे सगळं किराणाच आहे फक्त, बाकी काय नाही दुसरं. फक्त हे सगळं किराण्याचं सामान आहे. मी आता काय खोलून दाखवत नाही, पण पूर्ण असा किराणा आहे. तर तेलाचं ड्रम वगैरे. तर म्हणलं चला ते पण तुम्हाला दाखवावं थोडंसं. तर यात बिस्किट पुडे वगैरे, पोहे, हे काय काय असं सामान आणलेलं आहे. परत खजूरचा डब्बा, सासरे आजारी असतात ना त्याच्यामुळे त्यांना लागतं. तर मस्त असं सामान आणलेलं आहे. हे सगळं आता आम्ही घेऊन जाणार आहेत गावी.